काही वेदना शरीरावर उमटत नाहीत, त्या त्वचेखाली जन्म घेतात, तिथेच रुजतात आणि वाढतात. त्यांना तुम्ही स्पर्श करू शकत नाही, कुणाला दाखवू शकत नाही, फक्त आतल्या आत सहन करू शकता. Stories on mic. आपण ऐकत आहात शापित नागवंश या कथेचा पहिला भाग. गेल्या 3 दिवसांपासून मला सतत जाणवतंय की मी एकटी नाहीये. माझ्या शरीरात माझ्यासोबत दुसरं कोणीतरी आहे. सुरुवातीला वाटलं कदाचित थकवा असेल, 18वं वर्ष, कॉलेजचा अभ्यास आणि मोहितेवाड्याच्या या घुसमटणाऱ्या भिंती याचंच ओझं असेल. पण आजची रात्र काहीतरी वेगळीच होती. माझ्या पाठीच्या कण्यात अगदी खालच्या टोकापाशी एक थंडगार जाणीव होत होती, बर्फासारखी गार. आणि ती थंडी हळूहळू वर सरकत होती, जसं कोणीतरी नख नसलेलं अदृश्य बोटांनी माझ्या हाडांना आतून कुरवाळत असावं. हे काय होतंय? मी पाणी प्यायले, पण घसा कोरडाच राहिला, कारण ती तहान माझी नव्हतीच. बाहेर लाकडी पडवीत कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली, जुन्या कोल्हापुरी चपलीचा. तो ओळखीचा आवाज, आई. आर्या जागी आहेस का? हो आई, पाणी पित होते. दार करकरून उघडलं. आईच्या आवाजात काळजी होती, पण त्यामागे एक दबलेली भीतीही होती. इतक्या रात्री अंधारात का बसलीयेस? घाम बघ किती आलाय. काय झालं? बरं वाटत नाहीये का? तुझं शरीर इतकं थंड का पडलंय? काही नाही झालंय आई, फक्त थोडी घुसमट होतीये. खूप उकडतंय इथे. आईचा हात माझ्या कपाळावर होता. तो एका आईचा स्पर्श होता, पण त्या क्षणी मला तिच्या हाताच्या त्या उबदारपणाचीच चीड येऊ लागली. माझ्या आतली ती सरपटणारी जाणीव अचानक आक्रसली. असं एखाद्या अनोळखी स्पर्शामुळे एखादं रानटी जनावर सावध व्हावं. मी झटकन तिचा हात दूर केला. उकडतंय? आर्या, बाहेर पाऊस पडतोय. नोव्हेंबरचा महिना सुरू आहे आणि तुझं शरीर बर्फासारखं गार पडलंय. मी आईच्या डोळ्यात पाहिलं. तिथे फक्त काळजी नव्हती, तिथे दुसरंच काहीतरी होतं. अशी भीती जी आजची नव्हती, कित्येक पिढ्या जुनी होती. जणू ती या दिवसाची, याच रात्रीची वर्षानुवर्षे वाट पाहत होती. दूर कुठेतरी वाड्याच्या मागच्या अंगणातल्या कुलदेवताच्या मंदिरातून एक जड पितळी घंटा वाजल्याचा आवाज घुमला. हवा अचानक वेगवान झाली. तू इथेच थांब, इथेच बस. मी आजीला बोलावते. थोडा काढा करून आणते. तू खाटेखाली पाय सोडू नकोस आर्या, अजिबात खाली उतरू नकोस. ती गेली, मला एकटं सोडून. आणि माझ्या जे काही होतं ते आता फक्त सरपटत नव्हतं, ते जागं होत होतं. माझ्या जबड्यात असा काही ताण आला होता, जसं कुणीतरी तो दोन्ही बाजूंनी ओढत असावा. हाडं कडकडल्याचा एक बारीकसा आवाज माझ्या कानात घुमत होता. मी अडखळत उठले. मला आरशापर्यंत जायचं होतं. मला पाहायचं होतं की मीच आहे ना. अनवाणी पायांनी थंड जमिनीवर चालत मी बेसिनसमोर जाऊन उभी राहिले. पाण्याचा नळ उघडला आणि चेहऱ्यावर थंड पाण्याचे हपके मारले. डोळे मिटून टॉवेलने चेहरा पुसला. स्वतःची समजूत काढली की सगळं ठीक आहे, फक्त झोप पूर्ण झाली नाहीये. आणि मग मी आरशात पाहिलं. समोर जी मुलगी उभी होती ती मीच होते. केस माझेच होते, चेहरा माझाच होता, पण तिचे डोळे माझे नव्हते. डोळ्यांच्या बाहुल्या गोल नव्हत्या, त्या वरून खालपर्यंत एका बारीक काळ्या रेषेत बदललेल्या. आणि तिची पापणी लोचत नव्हती. ती माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे. तिथे भयंकर शांतता होती, पण त्या शांततेचं एक जीवघेणं ओझं होतं. मोहितेवाड्याच्या या भिंती कित्येक शतकांचे रहस्य पिऊन उभ्या होत्या, पण आज रात्री तेच रहस्य माझ्या नसानसातून वाहत होतं. मी झटकन डोळे मिटले. माझे हात बेसिनच्या कडांना इतक्या घट्ट पकडून होते की बोटांची पेरं पांढरी पडली. मला वाटलं जर मी डोळे उघडले तर आरशाच्या पलीकडे उभी असलेली ती गोष्ट मला तिच्या आत ओढून घेईल. अचानक माझ्या पायाखालच्या जमिनीत एक हलकीशी कंपन जाणवली, अतिशय सूक्ष्म,
जसं वाड्याच्या खाली खूप खोलवर काहीतरी जड वळवळत होतं. आर्या, दार उघड. आईच्या कापऱ्या आवाजाने मला त्या संमोहनातून बाहेर काढलं. मी नळ बंद केला. आरशाकडे न पाहताच बाथरूमचा बल्ब विझवला. तो उजेड नकोसा वाटत होता. मी अंधारातच दार उघडलं. आईच्या हातात पितळी वाटीत काढा होता. तिची नजर वाटीवर नव्हती. ती माझ्या डोळ्यात काहीतरी शोधत होती. काय करत होती सात इतका वेळ? काही नाही, तोंड धुत होते. झोप येत नव्हती. हे पी आणि झोपून जा. सकाळी सकाळी आजीशी बोलू. आजीशी बोलू हे फक्त एक वाक्य नव्हतं. वाड्यात सगळ्यांना माहीत होतं. आजीशी बोलणं म्हणजे त्या जुन्या बंदिस्त पेटीतल्या गोष्टी उघडणं, ज्यावर धुळीपेक्षा भीतीची जळमट जास्त होती. मी काढा प्यायले. तो कडू होता, पण तो घशाखाली उतरताच मला कोणतीही ऊब जाणवली नाही. माझ्या आतली ती थंडी, ती सरपटणारी जाणीव आता शांत होती. पण ती संपली नव्हती. ती फक्त वाट पाहत होती. वेटाळो घालून बसली होती. रात्र कशी गेली मला माहीत नाही. माझे डोळे उघडे होते. छताच्या जुन्या लाकडी वाशांकडे पाहत होते आणि माझे कान वाड्यातल्या प्रत्येक लहान सहान आवाजाचा वेध घेत होते. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला आणि मी एक भयंकर स्वप्न पाहिलं. स्वप्नात फक्त वाळलेली पानं होती, ओल्या मातीचा दर्प होता आणि कुणाच्या तरी वेगाने धावण्याची चाहूल होती. सकाळी जाग आली तेव्हा वाड्याची 3 ओळखीची सकाळ होती. पारिजातकाचा सडा, तुळशीच्या वृंदावनाजवळ आजीची मंत्रपुष्पांजली आणि स्वयंपाकघरातून येणारा पोह्यांचा सुगंध. सगळं इतकं सामान्य होतं की रात्रीचा तो प्रसंग एखादं वाईट स्वप्न वाटत होतं. मी अंथरुणावरून उठले. शरीरात कोणतीही वेदना नव्हती, कोणतीही थंडी नव्हती. मी हिम्मत करून आरशात पाहिलं. माझे डोळे अगदी सामान्य होते. मी एक सुटकेचा श्वास सोडला. स्वतःलाच हसले. बाहेर अंगणात आई तुळशीला पाणी घालत होती. आजी तिच्या लाकडी आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत होती. तिच्या डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा होता आणि कपाळावर कुंकवाचा मोठा मळवट. उठली का महाराणी? रात्रभर आईला झोपू दिलं नाहीस आणि आता सूर्य डोक्यावर आल्यावर उठतीये. आजीचा आवाज नेहमीसारखाच करडा होता. विदर्भातल्या या जुन्या घराण्यात ती भक्कम पाळंमुळं होती. पण आज तिच्या या करड्या आवाजानेही मला एक विचित्र दिलासा दिला. सॉरी आजी, ते काल रात्री जरा बळं वाटत नव्हतं. माझे शब्द मध्येच अडखळले. माझी नजर आजीच्या हातातल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर गेली. तिथे एका कोपऱ्यात ठळक काळ्या शाईत छापलेली बातमी होती. माझ्या छातीतली धडधड एका क्षणासाठी थांबली. काय झालं? अशी भूताला पाहिल्यासारखी काय उभी आहेस? ती बातमी. मी अडखळत पावलांनी पुढे गेले. शहराच्या वेशीवर जमीन वादाशी संबंधित कंत्राटदाराचा गूढ मृत्यू. प्राथमिक अंदाजानुसार सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा संशय. जिथे त्या माणसाचा एक पुसटचा फोटो होता. तो माणूस ज्याला मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं, पण तो फोटो पाहताच माझ्या डोक्यात एक प्रसंग लख्ख चमकला. अंधारलेला रस्ता, ओल्या मातीचा वास, वाळलेल्या पानांची सळसळ आणि एक किंचाळी जी माझ्या कानाजवळ घुमली होती. माझ्या पायांच्या तळव्यांना अचानक तीच ओली भीती जाणवू लागली जी रात्री नव्हती. माझं डोकं भणाणून गेलं. पायाखालची जमीन सरकत असल्यासारखं वाटलं. आर्या, काय झालं? आई धावत माझ्याकडे आली. तिने मला खांद्यावरून पकडलं. मी वरून आईकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, एका भयंकर वास्तवाचं होतं. आई, मी काल रात्री वाड्याच्या बाहेर गेले होते का? आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिचे ओठ थरथरले, पण एकही शब्द बाहेर पडला नाही. तिच्या हाताची माझ्या खांद्यावरची पकड सैल झाली. आजीने वर्तमानपत्र दुमडून मांडीवर ठेवलं. तिने चष्म्याच्या वरून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कोणतंही आश्चर्य नव्हतं, फक्त एक खोल थकलेली स्वीकृती होती. जणू तिला माहीत होतं की ही सकाळ कधी ना कधी येणारच होती. आज चल मिरे, आजी शांत पण जड आवाजात म्हणाली. तिची नजर अजूनही माझ्यावरच खिळलेली होती. दारं लावून घे, आता तिला खरं सांगायची वेळ आली आहे. ऊन पूर्णपणे वाड्याच्या अंगणात उतरलं होतं, पण माझ्या आतली ती थंडी जी रात्रीच्या अंधारात
कुठेतरी लपून बसली होती, ती अचानक पुन्हा एकदा माझ्या पाठीच्या कण्यात सरपटू लागली. मला समजलं होतं की ते कोणतंही वाईट स्वप्न नव्हतं. माझ्या आत काहीतरी जागं झालं होतं आणि त्याने आपली पहिली शिकार केली होती. हॅलो फ्रेंड्स, मग कसा वाटला हा पहिला भाग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा भाग आवडला असेल तर मला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्याने की तुम्हाला पुढचा भाग वेळेवर मिळेल आणि तुम्ही तो मिस नाही करणार. थँक्यू. Stories on Mic.